नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात एक छोटासा आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2023चा पिकमा राज्यातील 34 जिल्ह्यातील 32,44,000 शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे आणि सरसकट पिकम्यासाठी 3,013 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, हा सरसकट पिकमा कोणत्या जिल्ह्यातील म्हणजे राज्यातील 34 जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये भेटणार, तुमच्या महसूल मंडळाला सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे की नाही, तुमच्या जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे की नाही, याचबरोबर तुम्हाला सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे की नाही, हेच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की कृषी विभागाच्या माध्यमातून ही अधिकृत अशी अपडेट माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्यातील 34 जिल्ह्यातील जवळपास 33 लाख शेतकरी बांधवांना 3,013 कोटी रुपयाचा सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे आणि याचं वितरण सुद्धा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सरसकट पिकम्याच्या वाटपासंदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती महसूल मंडळ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर सबस्क्राइब केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे शेती संबंधित पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील जवळपास 33 लाख शेतकरी बांधवांना जवळपास 3,013 कोटी रुपयाचा सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे। त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे आणि हा लवकरच विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात होईल। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास 40 पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील 30 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे। आणि मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 51 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमाचा लाभ हा भेटणार आहे, सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 12 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा हा मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील 68 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील 17 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील 28 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा हा मंजूर झालेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, पुढचा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील 13 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा हा मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा एक अपडेट आहे, कारण की नांदेड जिल्ह्यातील 21 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नागपूर। नागपूर जिल्ह्यातील 11 महसूल मंडळे सरसकट पिकम्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत। पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील 51 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा हा मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील 20 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या जिल्ह्याची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे पात्र आहेत ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील 20 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा हा मंजूर झालेला आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील 40 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की पुणे जिल्ह्यातील 40 महसूल मंडळामध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सरसकट पिकमा जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांना, पुढचा जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यातील 54 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील 81 महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा हा मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्ह्याचा अपडेट आपण लवकरच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 18 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा हा मंजूर झालेला आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण की लातूर जिल्ह्यातील 45
महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पीक विम्याचा लाभ भेटणार आहे। त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 45 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। 12 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे वर्धा जिल्ह्यामध्ये 12 महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील एकूण 52 महसूल मंडळातील 52 महसूल मंडळापैकी 44 महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विम्याचा लाभ या वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी होणार आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील 36 महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विमा हा मंजूर झालेला आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील 65 महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विमा हा मंजूर झालेला आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे। सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील 17 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की हिंगोली जिल्ह्यातील 17 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना जवळपास सरसकट पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे ती माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकूण ही जी काही आकडेवारी देण्यात आलेली होती ही कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृत अशी माहिती आणि आकडेवारी देण्यात आलेली होती। एकूण राज्यातील 34 जिल्ह्यातील जवळपास 33 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांना सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे। जर एकूण परिस्थिती जर बघितलं सरसकट पीक विम्यासाठी जवळपास राज्यातील या 34 जिल्ह्यातील जी काही तुम्हाला पात्र महसूल मंडळे सांगितली त्या पात्र महसूल मंडळातील 34 लाख शेतकरी आणि त्या जवळपास त्या 34 लाख शेतकऱ्यांना 3013 कोटी रुपयाचा सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे। आणि हा सरसकट पीक विमा हा लवकरच म्हणजेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वितरित होणार असल्याची माहिती सुद्धा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। कारण की धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून कृषी विमा कंपन्यांची बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये विमा कंपन्यांना आदेश दिले की शेतकऱ्यांना जे काही पीक विमा मंजूर झालेला आहे कोणता असो, मग सरसकट असो, 25% अग्रिम असो किंवा 75% असो, कोणताही पीक विमा असो तो 31 ऑगस्ट पर्यंत जमा करा, अन्यथा तुम्हाला 12% व्याजासह तुम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करावा लागेल। त्यामुळे या धास्तीने विमा कंपन्या सुद्धा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या पीक विम्याचं वितरण करतील एक अशी अपेक्षा आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जवळपास खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात सरसकट पीक विम्यासंदर्भात राज्यातील जे काही पात्र झालेली महसूल मंडळे आहेत ती महसूल मंडळे मी तुम्हाला आकडेवारी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सरसकट पीक विम्यासाठी किती रुपये निधी मंजूर आहे ती सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या सर्व पीक विम्याचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे जर अपडेट तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। या साईडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।